Yes, sir. Respected principal sir, discipline in charge Patale sir, Bhujbal sir, Isak sir, Patan sir, and myself. Dear boys, every year मराठीत बोलतो, दरवर्षी आपण माननीय प्राचार्य साहेबांच्या आदेशातून म्हणा किंवा संकल्पनेतून म्हणा, आपण दर वर्षी संक्रांतीच्या दिवशी आपण 10वीच्या मुलांना एकत्र बसवतो आणि त्यांना तिळगुळ देऊन त्यांच्याशी हितगुज साधत असतो. त्यांना परीक्षेच्या दृष्टीनेही मार्गदर्शन केलं जातं. त्याचबरोबर राहिलेले जे महत्त्वाचे दिवस आहे ते हॉस्टेलमध्ये कसे राहायला पाहिजे आणि अभ्यासात चांगले मार्क्स त्यांनी परीक्षेत मार्क्स कसे पाडले पाहिजे या अनुषंगाने चर्चा केली जाते. मी तुम्हाला भाग्यवान समजतो की तुम्हाला गौतम पब्लिक स्कूलला आपल्याला सर्वांना जे प्राचार्य लाभलेले आहेत ते तुम्हाला वेळोवेळी भेट देतात आणि आमच्यापेक्षा त्यांचं, मी तुम्हाला सांगितलं मीटिंगमध्ये की आमच्यापेक्षा त्यांचं लक्ष 50% जास्त असतं. आमचं 50% असेल त्यांचं 100% लक्ष असतं. तुमच्या छोट्या छोट्या हरकतीवर त्यांचं एकदम बारीक लक्ष असतं आणि तुम्हाला भविष्यामध्ये याचा फायदा होईल, कोणत्या गोष्टीचा फायदा होईल त्या गोष्टी त्या प्रामुख्याने आपल्या शाळेमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाते. तुम्ही बरेचसे मुलं काही 5वीमध्ये आलेत, काही 6वीमध्ये आलेत, काही 7वीमध्ये आलेत, तुम्ही त्याचा प्रामुख्याने अनुभव घेतलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण तुम्हाला कसं सामावून घेतलं जातं किंवा प्रत्यक्षात सर कसे त्यामध्ये इंटरेस्ट घेतात आणि ती गोष्ट तडीच नेतात. आता आपलं फायनल टार्गेट आहे आपलं SSC बोर्ड एक्झाम. त्या अनुषंगाने सरांनी ते मिशन हाती घेतलेलं आहे. तुमच्या अभ्यासावर त्यांचं बारीक लक्ष आहे. तुम्हाला कसा फायदा होईल, तुम्हाला चांगले मार्क्स कसे पडतील त्या दृष्टीने ते दरवर्षी प्रयत्न करतात आणि यावर्षी त्यांचा प्रयत्न चांगल्या अनुषंगाने आहे. तुम्ही सर्वजण त्यांच्या आदेशाचं, आम्हा सर्व हाऊस मास्टरचं तुमच्या भल्यासाठी ऐकाल अशी मी अपेक्षा करतो आणि मी आमच्या टीमच्या वतीने जर तो तुम्हाला शुभेच्छा प्रत्यक्ष देणारच आहे तरी त्यांच्या वतीने मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि परीक्षेसाठी शुभेच्छा देतो, मकर संक्रांतीच्या सुद्धा शुभेच्छा देतो आणि माननीय पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं. हाऊस मास्टर Bhujbal sir, Sonan sir, Isak sir, Patan sir, and all the students of standard 10. It is a tradition that every year we celebrate Makar Sankranti in the evening with the blessings of the principal sir. And आज तुम्हाला तिची संक्रांतीचा कार्यक्रम काय असतो हे काही नवीन वाटणार नाही, पण ज्यावेळेस तुम्ही या शाळेतून बाहेर जातात, समजा मागच्या वर्षीचे मुलं आहे त्यांना आज संध्याकाळी कळलं असेल की आपण मकर संक्रांत मागच्या वर्षी कुठं सेलिब्रेट केली होती आणि सरांनी आपल्याला काय काय सांगितलं होतं. म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती ज्यावेळेस मकर संक्रांती त्या प्रत्येक दिवशी तुम्हाला हे जे सेलिब्रेशन करतो आपण मकर संक्रांतीचं संध्याकाळी आणि त्याच्यातून आपल्याला काय सांगितलं जातं ते प्रत्येक आयुष्याच्या वळणावरती आपल्याला त्याची आठवण होईल आणि ते निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी मार्गदर्शक ठरेल. कारण ह्या पब्लिक स्कूलचा पूर्ण जे खडा अभ्यास सरांनी केलेला आहे, म्हणून कोणत्या वेळेस काय करायला पाहिजे. आता सकाळीच बाकीच्या मुलांपेक्षा तुम्हाला आत्ता संक्रांतीचा कार्यक्रम आपण 10वीच्या मुलांचा संध्याकाळी का करण्यात यावं याच्यामागं त्यांची काहीतरी संकल्पना असते. आणि आत्ता सोनन सरांनी सांगितलं की प्रत्येक मुलावरती खूप बारीक लक्ष राहतं. काही गेल्या 15-20 दिवसाची इन्सिडेंट जर सांगितले तर त्याच्यातून तुम्हालाही लक्षात येईल. एक दिवस सकाळी 2-3 मुलं बाहेर खेळत होते, तर ब्रेकफास्टच्या असेंब्लीला यायच्या आतमध्ये सरांनी सांगितलं अमुक मुलगा खेळत होता त्याला समज द्या. इतकं बारीक लक्ष सरांचं तुमच्यावरती असतं. आणि इथंच नाही, बाहेर सुद्धा ज्यावेळेस तुम्ही कोर्टमध्ये जाता, पालक भेटा असेल किंवा काही वेळेस
डिसिप्लिन राहतात. तर आम्हाला हाऊस मास्टरला कोणालाही न माहीत होता सरांची जी सिस्टीम आहे ती निश्चित सरांना फीडबॅक देत असते आणि वेळोवेळी 10वीच्याच मुलांच्या बाबतीत त्या चुका निदर्शनास आणून देत असते. कारण ही शाळा ज्या प्रोग्रेसनी वरती चढते त्याच्यात प्रत्येक माणसाचा तिथं सहभागी. तो कोळपेवाडीतला एखादा सर्वसामान्य माणूस का असेल त्याला पण माहिती आहे की शाळेच्या भरभराटीमध्ये माझं दुकान असेल, माझं स्टॉल असेल, त्याचा इम्पॅक्ट किती झालेला आहे. शाळेची संख्या आहे म्हणून दुकान चालतं, म्हणजे ही भावना ती अटॅचमेंट शाळेबद्दल आहे म्हणून ते प्रत्येक व्यक्ती तो परफेक्ट रिपोर्ट सरांना देत असतो. आपल्याला या यंत्रणेचं बऱ्याचशांना माहिती नसेल, पण गेल्या या 17, 18, 20 वर्षामध्ये भरपूर काही पेरून ठेवलेलं आहे आणि त्याचा फीडबॅक आपल्याला प्रत्येक वेळेस येत असतो. म्हणून तुम्ही आता शेवटचे 2 महिने बाकी आहे, तर या 2 महिन्यामध्ये तुम्हाला इथं कसं राहिलं पाहिजे, अभ्यासासाठी काय काय फॅसिलिटीज सर तुम्हाला उपलब्ध करून देत आहे आणि प्रत्येक टीचरला विचारत आहे. आम्ही हाऊस मास्टरला तर रोजच्या दिवसातून एकदा तरी विचारतात 10वीचे मुलं कसे राहतात, उठले का सकाळी, अभ्यास करतात का, आणि त्यांची नजर फक्त आपल्याकडे ही राहते की यांचं किती लक्ष आहे. 10वीच्या मुलांकडे लक्ष आहे कारण ते स्वतः बघत असतात तुम्ही अभ्यास करतात. आज सकाळीच सूरज आणि कवडे आले त्यावेळेस त्यांना सांगितलं सरांनी, सांगितलं की नाही, कवडे सूरज सांगितलं की नाही, म्हणजे आम्ही नाही सांगितलं सरांना, हे सरांचा तेवढा वॉच आहे तुमच्यावरती. आणि म्हणून आजच्या संक्रांतीच्या निमित्त आपण साधून तुम्ही एक स्वतःशी असं एक गाठ बांधली पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे गेल्या पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये. त्यांचे प्लॅन तयार असतात कोणत्या दिवशी कायच करायचं आहे. तुम्हाला एक साधं सांगतो की इंटर हाऊसच्या ड्रॉइंगच्या कॉम्पिटिशनला 10वीचे मुलं घेतले नाही, पण मी जूनला एक अर्धा 15-20 मिनटं तुम्हाला पार्टिसिपेशन करून दिलं. म्हणजे तुम्हाला कुठं फ्री हँड सोडायचं आहे, कुठं तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे सरांचं ठरलेलं असतं. म्हणून तुम्ही व्यवस्थित जर शेवटच्या दिवसापर्यंत राहिले तर तुम्हाला रिझल्टला येताना सुद्धा काहीतरी प्लॅन सरांच्या डोक्यात असणार आहे. आणि आपण याचा कालावधी आपला इथला ते व्यवस्थित राहून आपण जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठीच देण्यात यावा. तुम्ही असं समजू नका की सर कॅबिनमध्ये असतात, बंगल्यामध्ये असतात किंवा बाहेर वॉक करायला जातात. ही फक्त सरांची एक स्ट्रॅटेजी असते आणि म्हणून तुम्हाला याची जाणीव होण्यासाठी आणि तिची माहिती करण्यासाठी सगळ्यांना अलर्ट व्हा. अभ्यास आपल्याला काय करायचं आहे, कुठे करायचं आहे, जेवढं आम्हाला माहीत नसतं तेवढं सरांना माहिती. त्यामुळे आता इथून पुढं तुम्हाला जे दिवस राहायचे तुम्हाला शेवटच्या पेपरपर्यंत ते एकदम अलर्ट राहा, व्यवस्थित अभ्यास करा. आणि मी आजच्या या मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना माझ्या परिवाराकडून सर्व गौतम पब्लिक स्कूल परिवाराकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू. शाळेचे सामान्य प्राचार्य मान्य श्री मोरशेठ सर, इंचार्ज श्री कटाळे सर, हाऊस मास्टर श्री सोहन सर, श्री दिशाक सर, श्री पठाण सर आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज सकाळी आपण असेंब्लीमध्ये मान्य प्राचार्य सर यांनी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि एक उद्बोधन पण सरांनी जे मार्गदर्शन केलं तर विद्यार्थ्यांसाठी नाही तर आम्हाला शिक्षकांना देखील त्यातून बरंच घेण्यात आलं आहे. निरंतर आपण ज्याला म्हणतो की आपलं विकास होत असतो आणि आपण नवीन रोज काही ना काही नव्या गोष्टी शिकत असतो. आम्हाला देखील आगामी प्राचार्य सर वेळोवेळी मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांसंदर्भात असेल, सामाजिक संदर्भात असेल, विद्यार्थी आत्मनिर्भर म्हणून प्राचार्य सर पूर्ण आपलं जे स्कूल आहे गौतम पब्लिक स्कूल याचे सर्व प्रशासन जे आहे ते करत आहे सर.
त्यामुळे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही खरोखर नक्की आहात, भाग्यवान आहात आणि आम्ही देखील भाग्यवान आहोत की आदरणीय प्राचार्य सरांसारखी प्राचार्य जे आपल्याला लाभलेले आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्या होणाऱ्या ज्या चुका असतील, उणिवा असतील, वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि त्याप्रमाणे एखादा हिरा असतो का, तो हिरा तयार होत असताना त्याला पहिले पाडले जातात. जोपर्यंत जो हिरा बनवणारा जो आहे त्याच्या मनासारखं होत नाही तोपर्यंत तो त्याच्याकडून त्याला कसा आकार दिला जाईल आणि तो चांगला हिरा होईल यासाठी प्रयत्न करतात. त्याप्रमाणे आदरणीय प्राचार्य सर, आपला सर्व स्टाफ असेल, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ असेल, सर्व विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असतील, या सर्वांवर पटेल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बारीक लक्ष असतं सरांचं. आमचं जेवढं आहे त्यापेक्षाही डबल म्हणेल मी, दुप्पट लक्ष आदरणीय प्राचार्य सरांचं असतं. आणि बारीक तुमच्या ज्या हालचाली असतात, अभ्यास असेल किंवा तुमचं बिहेवियर असेल, वर्तमानाच्या क्लासमध्ये किंवा बाहेरचं असेल, ग्राउंडवर असेल, हे सर्व याच्यावर आदरणीय प्राचार्य सर यांचं लक्ष असतं. आणि असं म्हणजे की आदरणीय प्राचार्य सरांचं यश आहे ते याच्यामध्ये हेच गुपित आहे, रहस्य आहे. आदरणीय प्राचार्य सर सर्वांना जबाबदारी देतात, टीचिंग स्टाफ असेल, नॉन टीचिंग स्टाफ असेल, आणि त्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्यात ज्या उणिवा आहेत, चुका असतील त्याच्यावर मार्गदर्शन करतात. दुसरे आपली महत्त्वाची आता 10वीची बोर्ड एक्झाम जी आहे 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यासाठी आपण आता सज्ज व्हायचे शारीरिक मानसिकदृष्ट्या पूर्णपणे. सर्वप्रथम आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची. आपण कोणी आजारी पडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर काय होतं की 1 महिनाभर राहिला की आपण एक वेगळ्या याच्यामध्ये येतो, मूडमध्ये. आणि त्या वेगळ्या मूडमध्ये आपल्याला कोणालाही दुखापत होणार नाही याची आपण काळजी घ्यायची सर्वांनी. तुम्ही देखील तुमच्यामध्ये एकमेकांची काळजी घ्या. कारण एकदा 10वी ते पास आउट होऊन गेले की बरेचसे विद्यार्थी आहेत की ते गावाकडे ॲडमिशन घेतात, त्यांच्या एकमेकांची भेटी होत नाही लवकर, फोनवर बोलतील तेवढंच करतात. या दृष्टीने आपण ही काळजी घ्यायची आहे. सर्व जे टीचर्स आहेत, तुम्हाला कोणतीही अडचण असो ते सब्जेक्ट टीचर्सला भेटा. आम्ही सर्व आहोत या ठिकाणी आहोत, तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहोत, आम्ही उपलब्ध आहोत. तुम्ही फक्त एक या आमच्याकडे, काही अडचण असेल, अभ्यासाची असेल, तर कोणती असेल, कोणाही शर्त तिथे आहे तुमच्यासोबत. सर्व आहोत ते तुमच्यासाठी 24 तास या ठिकाणी तत्पर राहतील. आणि आता ट्युशन चालू आहे, त्या ट्युशन देखील सिरियसली घ्या. बरेचसे आपण बघतो हिंदी ट्युशन घेतो, बरेचसे मुलामध्ये सुधारणा होते. सुरुवातीचा त्यांचा जो हे होता ती अंदाज एक्झाम दिल्यानंतर फर्स्ट एक्झाम झाली, बरेचसे सुधारणा होत आहेत विद्यार्थ्यांमध्ये आणि होणारच आहेत. आत्मविश्वास आपला कधीही आपण कमी होऊ द्यायचा नाही. कॉन्फिडन्स जो आहे, डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की कोणताही विद्यार्थी आहे तो जन्मजात असा हुशार नसतो. एखादा घोडेस्वार आहे समजा, घोड्यावर बसतो आणि तो घोडसवारी करतो बघा, तर तो एका दिवसामध्ये होत नाही. तो त्याला त्यासाठी परिश्रम, मेहनत आणि सातत्य या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. न्यूटन आहे, न्यूटन आपण ऐकून आहे बघा, त्यांनी ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्यांनी शोधून काढलं. त्यांनी सांगितलं की कोणतेही काम आहे ते कामाची पूर्णता किंवा त्याच्यात सक्सेस व्हायचं असेल तर त्यासाठी 90% आपल्याला परिश्रम करायचे, मेहनत. 5% त्यांनी महत्त्व दिले बुद्धीला फक्त, आणि 5% संयोग म्हणजे योगायोग म्हणून आपण नशीब म्हणूया त्याला. तर 90% त्यांनी कशाला महत्त्व दिलं आहे? मेहनत, परिश्रम, आपला हार्डवर्क. हे जर आपण हार्डवर्क केलं, मेहनत केली तर जगामध्ये कोणती गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. शुभेच्छा देतो. मित्रांनो, आजचा दिवस आपण मकर संक्रांतीचा दिवस जो आहे तुम्हाला इथे एकत्र केलं आणि तुम्हाला परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी माननीय प्राचार्य नूर शेख सरांनी ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली.
ही संधी आपल्यासाठी खूप मोलाची, कारण की आजचा दिवस जो आहे खऱ्या अर्थाने परिवर्तनाचा दिवस आहे, बदल घडून आणण्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी गुरु द्रोणाचार्य यांना एक वर मिळालेला होता इच्छा मरणाचा, आणि त्यावेळेस त्यांना ते युद्धामध्ये लढत असताना अर्जुनाने जेव्हा त्यांना बाण मारले ना, तर तेव्हा त्यांनी मनामध्ये इच्छा निर्माण केली होती की मी जेव्हा सूर्याचं दक्षिण आयनामधून उत्तर आयनामध्ये सूर्य जेव्हा प्रवेश करेल त्याच वेळेस मला मृत्यू आला पाहिजे, ही इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. आणि म्हणून ज्या दिवशी सूर्य दक्षिण आयनातून उत्तर आयनाकडे जातो तो दिवस म्हणजे आपण मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवशी खऱ्या अर्थाने बदल घडून आणले जातात. निसर्गसुद्धा स्वतःमध्ये या दिवसामध्ये काय करत असतो, बदल घडवत असतो. आता इथून मागे तुम्ही जर काही चुका केल्या असतील तर त्या चुका बदलण्याची संधी तुम्हाला खऱ्या अर्थाने आज लाभलेली आहे. त्या चुका आपण दुरुस्त करू शकतो, आपल्यामध्ये आपण बदल करू शकतो. इथून मागे आपण अभ्यास केला नसेल तर इथून पुढे तरी आपण अभ्यासाला सुरुवात केली तरी त्याचे चांगले फळ आपल्याला बघायला मिळतील. आणि आपल्यामध्ये चांगला एक बदल घडवून आणण्याचा हा योग खऱ्या अर्थाने आज जुळून आलाय. दरवर्षीच माननीय प्रिन्सिपल सर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस राखून ठेवतात. आपण मकर संक्रांत सकाळपासून साजरी करतो, पण दरवर्षी मी बघत आलोय की संध्याकाळच्या वेळी आपण मुलं इथे जमा करतो 10वीची आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो. साहजिक आहे, तुमचं वय भरकटणार आहे, भरकटत असतात, पण मुलांना योग्य वेळी योग्य दिशा दाखवण्याचं काम हे गुरुजनांचं, शिक्षकांचं असतं. आणि आपल्या सर्वांचे गुरु आपले आदरणीय प्राचार्य आहे, ते बरोबर आपल्याला योग्य वेळी योग्य दिशा दाखवण्याचं काम करत असतात. आणि म्हणून त्यांनी हा दिवस निवडला. आणि आजच्या दिवशी आपण ज्या चुका केलेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याची वेळ असते. मग आपल्यामध्ये जर काही वाद असतील मित्रांमध्ये, मागे माझ्या कानावर एक आलं होतं की मुलं थोडंसं एकमेकाला हे करतात, तर हे सुद्धा आपण बदलू शकतो. जर आपल्यामध्ये काही वाद असतील ते वाद मिटवा आणि खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यास महत्त्वाचा आहे. इथून मागे ज्या चुका केल्या आपण त्या दुरुस्त करूया आणि चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला तर आपल्याला SSC बोर्डचा जो आपला नेहमीचा निकाल लागतो, जी आपली परंपरा आहे ती आपण टिकवू शकतो. आणि नुसती टिकवायचीच नाही तर ती आपल्याला मोडीत काढायची, तिच्या पुढे निघायचे. आपण ठरवलेलं आहे. आमचे मार्गदर्शक सर्व हाऊस मास्टरचे मार्गदर्शक पटरे सर आणि आम्ही जेव्हा बसलो तेव्हा आम्ही चर्चा केलेली की आम्हाला यावेळेस जे टॉपर आहे, जे फर्स्ट 5मध्ये आहे, ते कमीत कमी तुमच्यातले दिसले पाहिजे, की आपल्या हॉस्टेलचे मुलं आपल्याला टॉप 5मध्ये दिसले पाहिजे. कारण की आपल्याला इथे फक्त अभ्यास आणि अभ्यास एवढंच काम असतं. डे स्कॉलर मुलं घरी जातात, काम करतात, मेहनत करतात घरात आणि मग अभ्यास करतात. तरी देखील आपण मागच्या 2 वर्ष बघतोय की डे स्कॉलर टॉप करतात. आपल्याला तुझा भाव नाही करायचा हा डे स्कॉलर वगैरे, पण मग त्यांची मेहनत बघा, ते घरी जाऊन काम करतात आणि तरी अभ्यास करतात एवढा चांगला. तुम्ही तर कायमस्वरूपी इथेच राहतात. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास वाढवणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. चांगला अभ्यास करा. आणि या मकर संक्रांतीनिमित्त आपण सगळे मिळून एक संकल्प करूया की आपण इथून मागे ज्या चुका केल्या असतील, चुका माणूस आहोत आपण, तुमच्याकडूनच चुका होतात, आमच्याकडूनच चुका होतात, तर आम्ही सुद्धा बदलण्याचा प्रयत्न करू. आमची जर काही चूक झालेली असेल तर ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. पण तुमच्या ज्या काही चुका झालेल्या असतील त्या सुद्धा तुम्ही दुरुस्त केल्या पाहिजे, बदलल्या पाहिजे. कारण की खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा परिवर्तनाचा दिवस आहे, बदलाचा दिवस आहे. आज निसर्ग सुद्धा स्वतःला बदलतोय. निसर्गामध्ये सुद्धा आपण बघतोय की सूर्य जो आहे तो आता दक्षिण आयनाकडून कुठे चाललाय, उत्तर आयनामध्ये चाललाय. तो उत्तरेकडे झुकायला लागलाय. आता इथून पुढे सूर्य आपल्याला या बाजूला दिसेल, उत्तरेला. म्हणजे तो स्वतःमध्ये बदल करतोय. जर निसर्ग स्वतःमध्ये बदल करत असेल तर आपण तर माणूस आहोत, हो की नाही? आपण आपल्या चुका केव्हाच दुरुस्त करू शकतो आणि आपल्यामध्ये स्वतःमध्ये आपण केव्हाच बदल घडवून आणू शकतो. आणि माणूस हा या निसर्गातला सर्वात बुद्धिमान प्राणी. त्याने ठरवलं तर तो काहीही करू शकतो. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःमध्ये बदल कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्याजवळ. आणि माननीय प्रिन्सिपल सरांनी आपल्याला ही जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की योग्य वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची एक चांगली संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. पण तुम्ही त्याच्यातून काहीतरी नक्की घ्याल आणि तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्याल, जेणेकरून आपल्या आईवडिलांनी जी मेहनत घेतली तुम्हाला 10वीपर्यंत शिकवण्यासाठी, जो पैसा खर्च केला, त्या सर्वांचं जर तुम्हाला चीज करून द्यायचं असेल, त्याचं जर काही फलित करून द्यायचं असेल तर तुम्हाला 10वीमध्ये चांगले पर्सेंटेज पाडणं गरजेचे आहे. कारण की तुम्हाला पुढच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुमचे पर्सेंटेज महत्त्वाचे ठरतात. तुम्हाला जे पर्सेंटेज पडतील त्याच्यावर तुमचं ॲडमिशन डिपेंड करणार आहे.
आणि त्यासाठी आपण सकाळी 1 तास प्रेपला असते आणि संध्याकाळी आपण 2 तास तुम्हाला प्रेपचं देतो. म्हणजे आपण सुपर नाईट सुरू केली. या संध्याकाळच्या 2 तासामध्ये जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, क्लासच्या बाहेर फिरत नाही बसले, बरेच जण दिसतात, फिरतात, बोलतात, एकमेकाशी मोठमोठ्याने चर्चा करतात, मग आम्हाला तिथे यावं लागतं, तुम्हाला सांगावं लागतं, अरे अभ्यासाची वेळ अभ्यास करा. हा बदल अपेक्षित आहे मला तुमच्याकडून खऱ्या अर्थाने, की तुमच्या हा बदल होईल. तुम्ही वर्गाच्या बाहेर लवकर निघणार नाही, तुम्हाला बळच काढावं लागलं पाहिजे. चला झोपायची वेळ झाली, चला आता झोपूया, झोपून घ्या, अभ्यास थांबवा असं म्हणायची वेळ आली पाहिजे तुम्हाला. एवढा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. तुमच्या घरच्यांना चांगले तुमचे पर्सेंटेज दिसतील तर त्यांनाही देखील आनंद होईल. असा अभ्यास तुम्ही करावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. जसं की आपल्या प्रिन्सिपल सरांनी सकाळीच सांगितलं की आपल्याला गौतम पब्लिक स्कूलमध्ये राहून चांगलं राहावं लागेल आणि सर्वस्व काही आपल्याला काही गोड बोलून काही चालणार नाही असं सरांनी सांगितलं. तसंच तुम्ही तसं काही करू नका असं सरांची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. तर तुम्ही काही चांगलं बिहेवियर करा आणि सरांना काही त्रास आणि कोणाला काही त्रास होईल असं वागू नका. आणि आपली बॅच चांगली आहे हे सर्वांना माहीत आहे. फक्त काही आता मागच्या आठवड्यात काही मुलांनी गैरवर्तन केलं होतं, तर त्या मुलांनी सुद्धा सांगितलं की मी सुद्धा चुकी केलेली आहे. तसंच मग सांगितलं आहे की आम्ही याच्यापुढं करणार नाही. सरांना बी अपेक्षा आहे की तुम्ही याच्यापुढं तसं करणार नाही. तर मकर संक्रांतीचं असंच सांगणं आहे की आपण सगळ्यांनी मिळून राहिलं पाहिजे आणि अभ्यासाच्या वेळेस अभ्यासच करायला पाहिजे आणि मस्तीच्या वेळेस मस्तीच करायला पाहिजे. तर आपल्याला जर जे पाहिजे असेल तर आपण सरांकडं मागू शकतो. तर सगळ्यांनी चांगलं राहा आणि कोणासोबत भांडणं करू नका, काही कोणाला वाईट बोलू नका आणि 2 महिन्यासाठी कोणासोबत वाईट तरी होऊ नका. सगळ्यांबरोबर चांगलं राहा. आपले प्रिन्सिपल सर आपल्याला कायम सांगत असतात की 10वीच्या मुलांनी चांगला अभ्यास करायला पाहिजे. आपल्याकडनं सरांना चांगले आपल्या बोल्डरमधून 5 मुलं नेमून काढायची की ते निदान आपले बोल्डरमधून 5 रँकर यायला पाहिजे. ते सरांना अपेक्षित आहे. तर आपण सगळ्यांनी करून करायला पाहिजे. आणि सकाळी आपण सगळे म्हणजे तिघं क्लास आपण टॉकिंग करतो, तर ती थांबवा. आपल्या पेपरांना जास्त दिवस नाही राहिले, 2च महिने राहिले. 2 महिन्यातले बी आपल्याला रविवार आणि शनिवार ते जातात. त्यातल्या त्यात आपण असं बी मी पण टॉकिंग करतो, असं नाही म्हणत की मी नाही टॉकिंग करत, पण मी लागलेलो आहे अभ्यासाला. तसं तुम्ही बी अभ्यासाला सगळे लागलेले जे अभ्यासाला. फक्त काही मुलांना सांगणं आहे की अभ्यासाला लागा आपण बी. तर 2 महिन्यासाठी कोणाबरोबर वाईट होऊ नका. आणि माझं असंच सांगणं आहे की सगळ्यांनी अभ्यास करा. मकर संक्रांतीचा सण आहे, हा बी आपण सकाळी बी चांगला उत्सवाने साजरा केला. सकाळी सरांनी बी मार्गदर्शन केलं, आपल्या पठाण सरांनी, जाधव मॅडमांनी बी आपल्याला मार्गदर्शन केलं. जसं सूर्य बदल घडू शकतो तर आपण का बदल नाही घडवायचा. सगळ्यांनी आपल्या आयुष्याचा पहिला पाया आपली 10वी. तर आपल्याला 10वीत जर आपण बदल घडवला तर आपण पुढचा बदल आपल्या आपोआप घडवू शकतो. कारण 10वीला जर आपण काहीतरी इतर काही असं बिहेवियर चांगलं नाही ठेवलं आणि इथंच आपलं मन जर सरांपुढं जर काही बी असं वाईट करून दाखवलं तर आपण पुढं काहीच करू शकत नाही आणि आपल्याला पुढं गेटच्या मध्ये यायची एंट्रीसुद्धा राहत नाही असं. आणि सगळ्यांनी 2 महिने चांगलं राहा. माझे असं 2 शब्द मी संपवतो. मकर संक्रांतीच्या आधी अजून माझ्यासमोर बसलेले आणि सगळे 10वीचे बालमित्रांनो, मकर संक्रांती आज आपण मकर संक्रांतीच्या शुभेच्छा कुणाला सकाळपासून देतच आलेलो आहोत, येऊ राहिलो. आणि मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज तुमच्याबरोबर थोडी वार्तालाप झाला पाहिजे, चर्चा झाला पाहिजे असं संध्याकाळी कुठेतरी वाटलं. म्हणून गुलाबराव पटेल सरांना सांगितलं, इसाकला सांगितलं
आणि या ठिकाणी निरोप पाठवला. म्हटलं आता आपण थोडं चर्चा करूया, बसूया. तर आज ही जी आपली चर्चा आहे ही तुम्ही काय चुका केल्या, मला काय अपेक्षित आहे, हाऊस मास्टर्सला काय अपेक्षित आहे, किंवा तुमच्या क्लास टीचरला, सुपरवायझरला काय अपेक्षित आहे, सब्जेक्ट टीचर्सला काय अपेक्षित, त्याच्यासाठी नाही बसलो. कारण आज मकर संक्रांत. पठारे सरांनी सांगितलं तर ॲज पर इयरली ट्रॅडिशन, पण इफ आय एम नॉट रॉंग, मागच्या वर्षी आपण हा कार्यक्रम केलेला नाही, ट्रॅडिशन ब्रेक केली आपण. मी फार धूर्ते, मला आता सांगायला अभिमान वाटतो आणि ह्या वयामध्ये मी ते सांगितलं पाहिजे. मी फार धूर्ते, मला सगळं माहिती आहे मी कोणत्या वेळेस काय केलेलं आहे, मागच्या वेळेस केलेलं नाही. कारण मला त्या मुलाचं तोंडच पाहायचं नव्हतं आणि मी जे बोलतो ते बोलतो. मग कोणी असेल त्याने माझ्या समोर येऊन मला विचारलं तुम्ही असं का बोलले, त्याचे मुलं असू, त्याचे बाप असू, कोणी असू. म्हणून मी म्हटलं मी फार धुरतो. मी फक्त माझ्या स्वतःच्या मनालाच घाबरतो जर मी चुकीचा निर्णय घेतला असेल तर. पण ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर मी 50 वेळेस विचार करतो का निर्णय घ्यायच्या अगोदर. तुम्ही हा निर्णय घेतोय, त्या निर्णयामुळं समोरचा जर दुखावला गेला तर मला त्याचा आनंद होतो. मी एखाद्या मुलाला पनिशमेंटसाठी जर कॉल केला तर त्याला जर समज द्यायचं केलं तर मला त्याचा आनंद होतो. मला एखाद्या शिक्षकांना बोलायची वेळ आली तुम्हाला आज सांगतोय मला त्याचा आनंद होतो. कारण ते करत असलेले चुका ते तुमच्यासाठी घातक असतात, त्यांच्यासाठी ते त्यांना क्षणिक आनंद देऊन जातात पण त्यांच्यासाठी घातक असतात. म्हणून मला त्यांना बोलावं लागतं. मी कोणाचीही काळजी करत नाही. तर तो चांगला काम करेल, तो विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो, त्याला डोक्यावर बसूनच नाचवेल, ही माझी स्ट्रॅटेजी. आणि मी हे आजपासून मी ज्यावेळेस प्राचार्य झालो तेव्हापासून मी ठरलं होतं आणि 2003 ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून मी ठरलो मला जितकं प्रामाणिक राहता येईल माझ्याशी माझ्या कामाशी मला तेवढं राहायचं. मला जितकं काही समज चुकीला देता येईल तर जितकी काही समज मला घेता येईल तर मी चुकलं तर ती मी घेतलीच पाहिजे, ती शिक्षा मी घेतलीच पाहिजे. म्हणून तुम्हाला आज मी क्लिअर सांगतो पण तुम्हाला काल परत ज्या झाल्याची ती शिक्षा नाही आहे, तुमच्या चुका बी नाही. फक्त मकर संक्रांत हा संक्रमणाचा काळ आहे, बरोबर का? आज संक्रमण होतं, बदल होतोय. मग हा बदल ज्यावेळेस निसर्गामध्ये होतो, सगळ्या गोष्टींमध्ये होतो, हिस्टॉरिकल जॉग्राफिकल आपण जर काढलं पाहिजे सगळीकडे बदल होतो. मग परमेश्वरानं आपल्याला इंसान म्हणून जन्म दिलेला आहे, माणूस म्हणून जन्म दिलेला आहे आणि आपल्याला बुद्धी दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय दिलेलं आपल्याला बुद्धी दिलेली आहे. दुसरी महत्त्वाची काय गोष्ट दिलेली आहे? वाचा दिलेली आहे. काय दिलेली आहे? वाचा. ज्यावेळेस आपल्याला बुद्धी दिलेली आहे, वाचा दिलेली आहे आणि जर तिचा उपयोग जर आपल्याला चांगला जर करता आला नाही तर मग आयुष्यामध्ये आपण येऊन केलं का? आता तुम्हाला तुमच्या पालकांना सुटलेली चांगली बुद्धी म्हणून निवड केलेली ही शाळा मान्य सगळ्यांना. आणि तुम्ही इथं ज्या या इतक्या चांगल्या शाळेमध्ये आला तर मग तुमच्यासाठी मी प्राचार्य आणि या सगळ्या स्टाफनी या सगळ्या मॅनेजमेंटनी आमच्या पद्धत सज्ज झालं पाहिजे. आम्ही तुम्हाला त्या लेवलचं शिकवण्याचं त्या लेवलचं मार्गदर्शन करण्यासाठी पात्र ठरलं पाहिजे. जर आम्हीच पात्र नसतं तर आम्हाला इथं बसून बोटबोलला गप्पा मारायच्या काही अधिकार नाही, नैतिक अधिकारच प्राप्त होत नाही. हे तर मान्य आहे की नाही तुम्हाला? आणि मग हे जर आम्ही करत असलो तुम्हाला पडत असलं तर तुमच्याकडून सुद्धा काही अपेक्षा असतात का? आणि मी ज्यावेळेस माझं शिक्षण पब्लिक स्कूलमध्ये झालेलं आहे, मी पब्लिक स्कूलमध्येच नोकरी लागलो. मी फक्त 1 वर्ष स्कूलमध्ये काम केलं, इंग्लिश मिडियम स्कूलला श्रीरामपूरच्या. त्याच्यानंतर माझं सगळं आयुष्य पब्लिक स्कूलमध्ये चाललेलं आहे. वयाच्या 12व्या वर्षापासून कॉलेजचे 3-4 वर्ष आणि ते नोकरीचे 1 वर्ष सोडलं तर मी सगळं पब्लिक स्कूलमध्ये माझं आयुष्य चाललं. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज काही गोष्टी स्पष्ट सांगणार आहे कारण तुम्ही माझ्यासाठी माझ्या मुलांसारखे. यू नो द एज ऑफ माय एल्डर सन ACP Suhail Antanis. So I consider you as my son, as my daughter. I consider all these teachers as my younger brothers. मी फॅमिली म्हणतो. या फॅमिलीमध्ये इव्हन युअर पेरेंट्स कम.
अँड आय लव्ह एव्हरीबडी. ज्या दिवशी माझ्या मनामध्ये दारिद्र्य येईल, माझ्या विचारात दारिद्र्य येईल, मी इथं बसून काम करणार नाही. हे बी तेवढं स्पष्ट आहे. म्हणून तुम्हाला मला हे सांगायचं आहे की मी तुमच्याकडे बघताना, तुम्हाला मार्गदर्शन करताना, तुम्हाला पनिशमेंट करताना, त्या शिक्षकांना वेळोवेळी सजेशन देताना, त्याच्या चुकीवर ओरडताना, मला फक्त तुमच्या पुढे तुमचे आई वडील तुमचे फॅमिली सिस्टममध्ये करायचे हे मला मला माहिती आहे. ते बिचारे तिकडे आता कोणाचे आई वडील काय करत असतील, कोणाचे मामा मामी काय करत असतील, कचून बोललं नाही पाहिजे. पण आपल्यापैकी काही ना वडील आई असेल ते काय करत असतील हा विचार तरी आपण केलेला आहे का, करतो का? नाही. कारण आपल्याला माहिती आपल्याला चांगल्या आत्माने तसंच पाहिजे. ऑलवेज think of your parents who were there at your places, at their meeting places. त्यांचा विचार करा. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्ही विचार केला पाहिजे, मला कोणीतरी बघतोय, देव बघतो. मी नेहमी सांगत असतो, सगळ्या माझ्या कलिग्सला सांगतो, तुम्हाला सांगतो, तर रोजच मस्जिदमध्ये गेलं पाहिजे आणि रोजच मंदिरात गेलं पाहिजे या विचाराचा मी नाही. फक्त आपल्या मनामध्ये माझं कर्तव्य काय, माझे आज देणं काय, हे जर चांगलं पार पाडलं तर देव परमेश्वर आपल्याला बघत असतो आणि आपण त्याच्याकडे प्रार्थना केली ती सुद्धा कबूल होत असते. पण काही न करता फक्त देवाचंच करत बसलो आपण, काही होत नाही. तुमच्यासाठी तर मी सांगेन फॉर यू युअर पेरेंट्स आर द फॉरमोस्ट. देन थिंक अबाउट आवर सेल्फ. मी इथं आहे, मी 10वीला आलेलो आहे बदौलत मेरे माँ बाप के. मैं 10वीं में पढ़ रहा हूँ ओनली बिकॉज ऑफ माय पेरेंट्स. माझ्या टायमाला फी 1,000 1,500 काहीतरी असेल, पण मला माहिती आहे माझ्या आजोबांना, माझ्या वडिलांना 20 म्हशी पिळाव्या लागायच्या आमच्या घरी, 20 म्हशी. तर माझे वडील म्हणले होते का त्याला पब्लिक स्कूलमध्ये शिकवायचं असेल आणि 1,500 रुपये जर तुम्हाला खर्च करायचा असेल तर मी 2 गाड्याचं काम करणार आहे. हे पालक असतात, ही जाणीव आपण ठेवतो. आणि 20 म्हशी सकाळ संध्याकाळ पिळणं हाताने, इट्स नॉट एनीबडीज कप ऑफ टी फॉर अ काइंड इन्फॉर्मेशन. तर माझे वडील हे करत होते, तुमचे काय करत नसतील. मी त्या अँगलनी बघत असतो. जेव्हा माझ्या वडिलांना काय करावं लागायचं ते मी तुमच्यासारखे मोठ्या पोस्टवर आहे, ऑफिसमध्ये जातात आणि भरपूर पगार मिळतात. नाही, ऑफिसमध्ये बसलं म्हणजे फक्त पगार मिळतो असं नसतं. त्याला काय करावं लागतं, काय वैचारिकता ती असावी लागते, काय विचार असावा लागतो हे तुम्हाला काय माहिती. आणि ह्या वयामध्ये तुम्हाला त्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे म्हणून आपण या चर्चेला आज बसलेलो आहे. ठीक आहे. आता बोलता बोलता तू बोलला तर 2 महिने राहिले. नाही बाळा, 2 महिने त्यात तुम्ही घरी आलाय. आज किती तारीख आहे? 14. 21 फेब्रुवारीला यू आर गोइंग टू राईट युअर फर्स्ट पेपर. किती? 21 फेब्रुवारी यू आर रायटिंग युअर फर्स्ट पेपर. दिस इयर तुमच्या बॅचपासून वातावरण बदलतं आहे, टायमिंग बदलला आहे, टाईम टेबल बदलला आहे. 21 फेब्रुवारी तुम्ही पहिला पेपर लिहिता म्हणजे आजपासून राहिले फक्त 35 दिवस. किती दिवस राहिले? इफ आय नॉट रॉंग 35 दिवसापैकी संडे गेले. 19 तारीख जाणार, 20 तारीख जाणार, 2 तारखेची गॅदरिंग जाणार, या सगळ्या गोष्टी जाणार. राहिले किती दिवस? 25 दिवस सुद्धा आपल्या हातात राहत नाही. तुमच्या आता प्रॅक्टिकल्स आहे, या गोष्टी आहेत. आणि आता याच्यामध्ये आता काय करायचं आणि काय नाही करायचं तुम्ही ठरवायचं. ही चर्चा करायसाठी आपण आलो. आणि संक्रांतीच्या दिवशी आज मला इतका अभिमान आहे तर माझ्या शिक्षकांनी तर मला कोणी बोललं नाही, पण माझा एक विद्यार्थी मी काय असेंब्लीमध्ये बोलतो त्याला कळलं. माझ्यासारखा स्वाभिमानी प्राचार्य समजतो का माझ्या विद्यार्थ्याला मी काय बोलतो असेंब्लीमध्ये ते कळतं. माझ्या शिक्षकांना नाही कळलं तर काय हरकत नाही, त्यांना समज देण्यासाठी मी काय मी त्यांना समजून त्यांच्याकडून करून घेईन. पण आय एम प्राऊड ऑफ यू, नॉट ओनली यू, ऑल ऑफ यू, का तुम्हाला आज कळलं तुम्हाला काय बोलायचं होतं. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. ठीक आहे, गोड बोललं पाहिजे मी म्हणत नाही, पण मला ज्या सूचना केलेल्या आहे कडव्या लागल्या असतील तर गोड करून घ्या ना.
तुम्हाला आनंदच मिळणार आहे, तुमच्या सुधारणाच होणार आहे. माझ्यामध्ये सुधारणा झाली म्हणजे काय, माझ्यामध्ये गोडवा आला. गोडवा आला म्हणजे तोंडच गोड झाला पाहिजे असं थोडी. स्वभावाला सुद्धा आपण गोड होऊ शकतो, विचाराला सुद्धा गोड होऊ शकतो, आचाराला सुद्धा गोड होऊ शकतो. आणि ह्या गोष्टी आपल्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करताल, दॅट टाइम युअर लाईफ विल टेक व्हेरी डिफरंट टर्म्स ॲट ऑल टाइम्स. आणि आपल्या आयुष्याला टर्न घेण्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही. मेहनत, आणि मेहनत करताना मेहनत करायला लागलं तर बुद्धी चालते, आणि मेहनत नाही केली तर बुद्धी चालत नाही. बसायचं आहे, खायचं आहे, आईबापाच्या जीवन राहायचं आहे. आईबाप बी तुम्हाला त्यांना होतं तोपर्यंत करतील, नंतर ते सुद्धा लात मारून देतील. म्हणून आजपासून जर तुम्ही खरोखर या शाळेला, या मॅनेजमेंटला, या प्राचार्यांना, या स्टाफला मानणारे असाल आणि या शाळेला नमस्कार करणारे असाल, तर तुम्हाला सांगतो आजपासून तुमच्यामध्ये परिवर्तन, संक्रमण झालंच पाहिजे. आणि जर नाही झालं, मी माझ्या स्टाफच्या वतीनं 1.5-2 महिने काढून घेईल, तुम्ही निघून जाल. पण नंतर मी तुमच्या कोणाचेही तोंड पाहणार नाही. मी काय बोललो आधीच, मी दूरते, मी जे बोलतो ते करतो. आणि मी इतका दूरते तर माझ्यासमोर चुका करणारा येऊ शकत नाही. काय असं ते डोंट नो. Any boy is guilty or anybody of us is guilty. Even if I am guilty, I will not come out of my Bangalore whole day. नाही का, माझ्याकडे चूक झाली, मला ते जमणारच नाही. मी स्वतःला चेक करतो. आणि चुका का करायची, मुलं आहेत तुम्ही, होणार चुका, झाल्याच पाहिजे. पण त्या चुका सुद्धा स्पोर्टिंग कशाच पाहिजे, त्या घडवतीचं पाहिजे. चुकलं, अरे या चुका मी माफच करेन. मी जाऊन सरांच्या उत्तम सरांच्या पाया धरतो, सर चुकलं बुवा, आता मी आता उद्यापासून लवकर हे करतो, माफ करा. अरे उत्तम सर तुम्हाला एका मिनिटात माफ करेन. पण आपण अशा चुका करून राहिले का त्याच्यामुळं तुम्ही स्वतःला बी डिस्टर्ब करून राहिले, शाळेची बी नुकसान करून राहिले, प्राचार्याला बी डिस्टर्ब करून राहिले, आणि आपल्या पालकांचा तर विचारच करून राहिले. ती चूक होऊ शकत नाही मिस्टर पठाण. हा गुन्हा होतो, लक्षात घ्या. मी काय बोलतो आज, तो गुन्हा होतो. आणि तुम्ही जितके गुन्हे आता करताल ना, ॲट द बॅक ऑफ माइंड कुठेतरी परमेश्वर तुमच्याबद्दल ते लिहून ठेवतो. अरे तुला एवढं समजून सांगणारे शिक्षक होते, त्यांचं तू ऐकलं नाही, तुला आईबापाचं सुद्धा काही काळजी नव्हती, मग तू केलं तरी काय आयुष्यात. आणि हे गुन्हे फेडता आयुष्य निघून जातं तरी होत नाही. आणि अशा ठिकाणी हे जे संकुल आहे, जी रेसिडेन्शियल स्कूल आहे, निवासी शाळा आहे, इथं तुमच्यासारख्यांनी भाग्यवान समजून प्रत्येक क्षणाचा लाभ घेतला पाहिजे, प्रत्येक क्षण एन्जॉय केला पाहिजे. आणि तो एन्जॉय करायला फक्त उड्या मारणं, TV पाहणं आणि काहीतरी आपल्यामध्ये विचित्रपणा करत त्याला नाही म्हणत. कामातून अरे मी आज खूप अभ्यास केला, आज मी एक पुरी जास्त खाल्ली, आजचं जेवण मला खूप आवडलं, आज मी ग्राउंडवर मस्त खेळेल, आज मी सगळ्या शिक्षकांना चांगलं वाटेल असाच अभ्यास करेल, आज मी पेपरमध्ये चांगलं. म्हणून तुम्हाला तो आनंद देता आला पाहिजे. आनंद घेण्यासाठी जे जन्माला येतात ते क्षणिक येतात, त्यांना आनंद तेवढा पुरतं मिळतो, नंतर त्यांचं जीवनच नैराश्यात जातं. काय म्हणायचं, बरोबर. आनंद जे घेण्यासाठी येतात या जगामध्ये, मी मला आनंद मिळत काही नाही, त्याला आनंद मिळत नसतो, आनंद देणाऱ्याला आनंद मिळत राहतो. लक्षात घ्या. परत मला तुम्ही मोठे झालं म्हणता, प्रिन्सिपलने कुठून कळवलं होतं. म्हणून आपल्याला जितका आनंद देता येईल कोणाला, तेवढा आपण आनंद द्यायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आज तुम्ही गुन्हा काय केला आणि काय ना विचित्रपणा केला, संपला विषय माझे. आज आपल्याला संक्रमण करायचं, आणि संक्रमण करण्याची जबाबदारी आजपासून तुमच्यावर आहे. आणि संक्रमण करताना जर कोणामध्ये मुद्दामून काही झालं, मला कोणाला सांगायची गरज नाही. तुम्ही मुलाचे चेहरे पाहिले, कोणाचे चेहरे मला कळतं की मुद्दाम केलं का केलं नाही. माझ्यापासून भामटेगिरी कधीच लपत नाही. नंबर 1 आज तुम्हाला स्पष्ट बोलतो, आधीच मी शब्द वापरला, मी दूरते. माझ्यापासून भामटेगिरी लपत नाही, चालबाजपणा लपत नाही. जरूर करावा भामटेगिरी चालते, पण सांगून करावा. नाही सर आज मला लय झोपू राहिली, मला जाऊ द्यावं लवकर झोपायला, हरकत नाही. मिस्टर पटेल बी आला विदिन फ्रॅक्चर, पण उद्या मला एक ताकू जास्त बसला पाहिजे, त्याला म्हणतात. नाही तर जायचं गपचूप पळून तिकडून जाऊन झोपायचं आणि मग पप्पावर सांगितलं, पाहिलं का रे मला येताना कुणी होतं का रे, हा भामटा गेला. भामटेपणा काही कामाचं नाही, आणि ते तुम्ही करू नये आणि आम्ही करू नये.
आम्हाला बी ठरवून दिलेलं आहे आमचं काम. आमच्या कामामध्ये जर आम्ही तुमच्यासाठी 100% देत नसलो तर कमीत कमी 60% तर दिलं पाहिजे. 50%ला आम्ही आय डोंट बिलीव्ह. आणि जर आम्ही पाट्या टाकायचं जातो तर तुमच्या नंतर तुमचे सुद्धा लपणार नाही. मग ते आमचे हाऊस मास्टर कोणी शिक्षक असो. आणि म्हणून तुम्ही बघितलं असाल दिस इयर राईट फ्रॉम द बिगिनिंग आय स्पीक टू एव्हरीबडी इन द असेंब्ली. आय हॅव कंडक्टेड व्हेरी लेस मीटिंग एज द स्टाफ. माझ्या डायऱ्या बघितल्या 2-3 मीटिंगच्यावर मिटिंगच झाल्या नसतील. तर मला जे बोलायचं मी स्टाफमध्ये बोलतो. माझ्या विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे तर प्रिन्सिपलचं हाऊस मास्टरला काय सजेशन आहे, प्रिन्सिपलच्या टीचर्सला काय सजेशन आहे. वी आर नॉट ग्रेट, वी आर ऑल्सो अमंग वन ऑफ यू. आम्ही तुमच्यासाठी आहोत. मग आम्हाला कशाला स्पेशल ट्रीटमेंट पाहिजे. तुमच्यासाठी चांगलं केलं तर आम्ही चांगलं, आणि चांगलं जर शिक्षकांनी केलं तर त्याच्यासाठी माझं ऑफिस मी बसवतो, माझी जागा आहे, या माझ्या बसा. पण पहिले मुलांसाठी चांगलं करा. So therefore I am telling you, this is the first school where instructions to everybody is given only directly in the morning assembly. हे बघितलं का रे तुम्ही? Nobody is excused. Yesterday when I announced the result of the trying grade examination, I told that everybody has to open their eyes now. सगळ्यांना आपल्या कामाच्या पद्धती बघावं लागते. हे पालक जे हजारोला लाखोला खर्च करून मुलं आपल्याकडून 10वी नंतर घेऊन जातात, तर त्या मुलाला बाहेर जाऊन जर काही गोष्ट माहीतच नसेल तर आपण केलं तरी काय. आणि याचं परतफेड आपल्याला ह्या जीवनामध्ये करावं लागेल. तुमच्या देखत मी आमच्यासाठी बोलतो तेव्हा मी कशाला तुम्हाला माफ करेल. तुम्ही सांगा बरं. तुमची तर जबाबदारी माझ्यावर खूप मोठी आहे. तुमची एवढी मोठी जबाबदारी मी घेऊन चालला असताना आज मॅनेजमेंटने मला फ्री हँड दिलेला आहे. ते तुम्हाला माहिती आहे, स्टाफला माहिती आहे. मग मी तुम्हाला चुकीचं करून द्यावं अशी तुमची अपेक्षा आहे का? तुम्ही चुकीचं करावं असं तुम्हाला वाटतं का? आम्ही चुकीचं करावं असं आम्हाला वाटतं का? तुम्हाला वाटतं का? आणि आम्ही करत असलो तर हे फक्त केलं पाहिजे. पण कधी आम्ही शाळेच्या आवारात हे काही करता कामा नये. तिथे त्यावेळेस टू डू यू हेल्प यू, आम्ही ते केलंच पाहिजे. तर एनिवे आजचा दिवस जो आहे तो आपल्याला मार्गदर्शन करण्याचा आहे. आता 35 दिवस तुम्हाला सांगितलं राहिलेलं काय त्या चुका झाल्या असतील. आज मी सूरज आणि कवडे ना त्यांशी बोललो. सगळ्यांना सांगतो आज फुल स्टॉप झाला. मागच्या फक्त एकच इन्स्टन्स सांगायचं ते त्या हाऊस मास्टरला सुद्धा माहीत नाही आहे. तो आजच पटरा सरांना सगळ्या ऑफिसमध्ये कळालं. तो आपला एक छोटा मुलगा जो माझा फार लाडका होता, विशाल पगार, ॲसेंब्लीला उभा राहायचा. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी कधी ॲसेंब्लीमध्ये हसलो असेल तर फक्त त्याच्याकडे पाहूनच, आणि तो माझ्याकडे पाहून हसला असेल. इतकी मला क्विट स्माईल देतो कधी कधी. परमेश्वर त्याला त्याच्या आत्म्याला शांती देव. आणि त्याच्या आईवडिलांना घरच्यांनाही माहीत होतं की तो माझा फार लाडका होता. आणि तो वारल्यानंतर काही दिवसानंतर मला फोन आला त्याच्या घरून, आणि मला असं सांगितलं की सर अजून तुमच्याकडे राहिला असता तर त्याचा ॲक्सिडेंट झाला नसता हो. तर तुमचं तिथं वातावरण, तुमची शिस्त पाहिल्यानंतर मुलं काहीच करू शकत नाही. हा इथं आला, गाडीवर बसला, फिरला आणि बघा ना काय झालं. तर सांगायचं तात्पर्य हे का कोणताच पालक आपल्याकडून झालेल्या चुकाचं समर्थन करणारा नाही. म्हणून तुम्ही बी अशा काही चुका करू नका ज्याची परतफेड पालक करू शकणार नाही. अशा चुका करू नका. आणि ॲज पर द इयरली सजेशन टू ऑल द स्टुडंट्स, तुम्हाला एक सांगतो का आजपासून प्रत्येक गोष्ट करताना समोर आपले पालक ठेवा. तुम्हाला नूर शेख आणि हाऊस मास्टर आणि तुमचे शिक्षक आणि मॅनेजमेंट खुश करायचं नाही, तुमच्या पालकांना खुश करायचं. पालक म्हणलं पाहिजे येस व्हेरी वेल डन, आता खुशी तिथून जाताना दिसला पाहिजे तुम्हाला घेऊन. त्यावेळेस मी म्हणेल का काहीतरी आता झालेलं आहे, कुछ तो मजा आहे. तो आय विल ओनली वॉन्ट, डोंट प्रॉमिस मी, फक्त एक काय इथून पुढचा जो काळ आहे संक्रमण झालेलं आहे असं समजून चालायचं. बदल आपल्याला घडून आणायचा असं समजून चालायचं. आणि बदल फक्त तुमच्यामध्ये असं करा तर तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. 10वीचे दिवस निघाल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्येच जायचं आहे. तिथं तुम्ही महिनाभर मस्ती करता सुरुवातीला आणि नंतर म्हणताल ते आपली पब्लिक स्कूलच बरी होती हो.
आपल्याला आज कोणी विचारी ना काय ते जेवण. अरे मी आज तुमच्याबरोबर जेवलो मेसमध्ये आणि रोजचा मेनू पाहतो, माझ्या टेबल खालीच राहतो मेनू. मला वाटतं फार भाग्यवान आहात तुम्ही आणि आम्ही भाग्यवान आहे की तुमच्यासाठी एवढं काही करू शकतो. आणि आपल्या सर्वांचे विधाते जे आहेत आपले मॅनेजमेंट काळे फॅमिली, त्यांना आपण कोटी कोटी सलाम करतो. आजच्या दिवशी तुमच्या वतीने मी त्यांना कोटी कोटी सलाम करतो. कारण सगळ्यामध्ये बदल त्यांनी कुठंच बदल केलेला नाही. आणि जेवणात तर मला फ्री हँड दिलं आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला आजपर्यंत तुम्ही अनएक्सपेक्टेड तुम्हाला जेवण मिळत चाललेलं आहे का नाही. आणि तुमच्यासाठी आय एम फॉर यू, एनिथिंग यू डिमांड इट विल बी देअर. फक्त तुम्ही आता अभ्यास करा. येणाऱ्या उद्यापासून परीक्षा आहे ना 16 परीक्षेमध्ये प्रत्येकजण 60% वरच आला पाहिजे. आणि त्याच्या पुढच्या परीक्षेमध्ये लोएस्ट आय वॉन्ट 65%. मॅन्युअलमध्ये 70% कमी कोणीच नाही पाहिजे. एवढंच मला तुमच्याकडून प्रॉमिस लागते. बाकी तुम्ही कसं वागायचं काय वागायचं त्यासाठी जो डिसिप्लिन म्हणजे पठारे ऑल हाऊस मास्टर चार्जर. फक्त शाळेचं नुकसान होईल, तुमच्यामध्ये कुणाचं नुकसान होईल आणि अभ्यासापासून तुमचं लक्ष दूर जाईल. हे जर माझ्या निर्णय झालं तर माझं प्राचार्य माझं प्रिन्सिपलपणा जागा होईल. मग मी मात्र तिथं मला माफ करू शकत नाही. तर आजपासून मला तुम्हाला कोणालाही पनिशमेंट करायची इच्छा नाही ना ती हो माझ्याकडून. अशी मी प्रार्थना करतो आणि तुम्हालाही सूचना देतो की त्या पद्धतीने तुम्ही राहावं. थँक्यू आणि विच यू ऑल अ व्हेरी हॅपी अँड प्राऊड संक्रांत. गॉड ब्लेस यू ऑल. ये स्टूडेंट्स सर नेहमी सांगतात की समय इंसान को सफल नहीं बनाता, समय का सदुपयोग इंसान को सफल बनाता है. तो आज आप सभी यहाँ उपस्थित हुए और हमारे प्रधानाचार्य जी ने आज जो आपको उपदेश दिया तो आप उसको अमल करेंगे अपने जीवन में. और हम सभी हाउस मास्टर यहाँ पे हैं, हम सचमुच यहाँ बहुत प्रभावित हुए कि जिस तरह आपको सर ने गाइड किया, काश हमें भी ऐसे गाइड किया होता तो हम भी आज कहाँ से कहाँ होते. यानी आज जो है हम उसमें सेटिस्फाई है, ऐसी कोई बात नहीं. लेकिन जो समय का सही उपयोग और सदुपयोग, जिस तरह आज आपको इकट्ठा किया सर ने और आपको आइन मौके पे ऐसा गाइड किया, तो सच में आप भाग्यवान है. और सर ने आपको गाइड किया, इसका आपको फ़ायदा ज़रूर होगा. और यदि आपने इंसानियत है और अकल है तो आप इसका फ़ायदा उठाएंगे और इसका प्रयोग करेंगे. और जो टेस्ट है उसमें आप बहुत ईमानदारी से पढ़ाई करेंगे और कोई शिकायत का मौका नहीं देंगे. एक जो क्षण है उसका सदुपयोग आपको पढ़ाई के लिए करेंगे. मैं ऐसी मनोकामना करता हूँ, भगवान से इस मौके को प्रार्थना करता हूँ. आपको सभी को यहाँ पे सर ने इकट्ठा किया, आपका मार्गदर्शन किया और इसकी अनुमति दी और कार्यक्रम ऑर्गेनाइज किया. सबसे पहले मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करता हूँ. और इसके बाद डिसिप्लिन इंचार्ज है जो आपको समय समय पर मिलते हैं, आपका ब्यौरा लेते हैं, आपकी पढ़ाई कैसी चल रही है, आप कहाँ गलत जा रहे हैं, ये भी वो करते हैं. और वो भी यहाँ पे उपस्थित है, मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. सभी हमारे प्रवेश विभाग के प्रमुख हैं भुजबल साहब, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ जो यहाँ पे उपस्थित हुए और आपको अनमोल ऐसा उन्होंने भी मार्गदर्शन किया. पठान सर है, उन्होंने भी मार्गदर्शन किया, इसलिए मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. इसाक सर है, शेळके सर है, उनका भी दोनों का भी यहाँ पे उपस्थित हुए, उसके लिए मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. और आप जो तकरीबन 1 घंटे से यहाँ पे बैठे हैं और बहुत बारीकी से सर की बात सुनते रहे आप, और उस दौरान आपने बहुत अनुशासन का पालन किया, इसके लिए भी मैं आपको बहुत आपका शुक्रिया अदा करता हूँ. और आशा करता हूँ अंत में कि आप उसका जीवन में अमल करेंगे. और उसमें आज संक्रमण का दिन है, मकर संक्रांति का दिन है, तो आप और हम सभी
संक्रमण में जाने की वहाँ पे कोशिश करेंगे और उसके लिए भगवान से प्रार्थना करेंगे। नक्की ना? तुम्ही काही चुका वगैरे काही सरांनी आता सांगितलं का स्फुटिंग चुका करा म्हणजे विचारा काही गोष्टी जर आपल्याला आणि राहिलेले 30-40 दिवस जे आहे अभ्यास सोडून दुसरं काही करू नका, तुम्हाला चांगलेच मार्क पडतील. दुसरा विचारही डोक्यात आणू नका. आलं लक्षात? तर एक उठा, एक एक घ्या, सरांचे ब्लेसिंग्स घ्या आणि निघा. हाँ सही पटापट सर. ये मांगे केवल थोड़ा मांगे और मांग कृष्णा एक एक लाईन चालला, दुसरी लाईन चालला. चला तिथे सानंद सर घ्या. सानंद सर एक लाईन. चला चला पुढची लाईन चला. सूरज तुला सरपंचाचा चल नको. चला पुढे चला. हे चालेल सगळं कुठं या इकडे देशमुख तिकडे जाणार चला चला चला. होय हो थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला आणि राहिलेले 30-40 दिवस जे आहे अभ्यास सोडून दुसरं काही करू नका, तुम्हाला चांगलेच मार्क पडतील. दुसरा विचारही डोक्यात आणू नका. आलं लक्षात? तर एक उठा, एक एक घ्या, सरांचे ब्लेसिंग्स घ्या आणि निघा. हाँ सही पटापट सर. ये मांगे केवल थोड़ा मांगे और मांग कृष्णा एक एक लाईन चालला, दुसरी लाईन चालला. चला तिथे सानंद सर घ्या. सानंद सर एक लाईन. चला चला पुढची लाईन चला.
सूरज तुला सरपंचाचा इथं चल नको. चला पुढं चला. चला सगळ्यांना कुठं या इकडे देशमुख तिकडे जाणार चला चला चला. होय हो थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला हा सर.